एव्हरीवन आणि मी आलेली आहे एका नवीन YouTube व्हिडिओ सोबत। सो थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय। सो त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की पहिले सबस्क्राइब करा आणि माझे थॉट्स तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। सो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आणि त्याआधीच मी तुम्हाला 2025 या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा देते। तुम्हाला माहिती आहे की 2019 मध्ये कोरोना आला होता आणि आज 2025 सुरुवात झालेली आहे आता। सो हे जे काय मधले 5 ते 6 वर्ष गेले ते खूप पटापट निघून गेले। विश्वासही बसत नाही की ही वर्ष कशी संपली। सो या गोष्टीवरती ना मी एक लेख वाचला, जो लेख आयुष्यावरती लिहिलेला होता एका वृद्ध माणसाने आणि तो ऑफकोर्स लेख तर मी तुम्हाला काही वाचून दाखवू शकत नाही पूर्ण। सो मी त्यामधले मला काही जे समजलं माझे थॉट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो तुम्हाला तर माहितीच आहे की काळ खूप पटापट निघून चाललेला आहे, पुढे वर्षानुवर्ष संपत चाललेली आहेत। आपल्याला असं वाटतं की 2024 कालच तर सुरू झालं होतं आणि ते संपलं सुद्धा आणि आता 2025 सुरुवात झालेली आहे। मला तर लिटरली असं वाटतं की माझं कालच तर लग्न झालं होतं आणि मी आज माझ्या जोडीदाराबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे। पण खरं तर ही गोष्टीला 1.5 वर्ष जवळजवळ आता 1.5 ते 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या गोष्टीवर विश्वासही बसत नाही। कधी कधी तर असं वाटतं कुठे गेली ही वर्ष। मला माहिती आहे की मी जगली आहे ही वर्ष, मला आठवत आहेत त्या सगळ्या आठवणी, माझ्या आशा, माझी स्वप्न जी काही मला ह्या वर्षांमध्ये वाटली ते सगळं मला आठवते। पण तरीही दिवस उजळतो आणि मावळतो खूपच पटकन असंही वाटतं। जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी वृद्ध माणसांना बघतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा काळ माझ्यापासून अजून किती दूर आहे, ही माणसं माझ्यापासून अजून किती दूर आहेत, वृद्धत्व अजून माझ्यापासून कितीतरी कोस दूर आहे। मला अजून माझ्या वृद्धत्वाची साधी कल्पनाही करता येत नाही। पण आयुष्याच्या या टप्प्यात आपण कधीतरी पोहोचूच आणि या टप्प्याची आपण पूर्वतयारी केली आहे का? नाही। त्यामध्ये येणारी दुखणी वेदना याची आपण मानसिक तयारी केलेली नाही। जेव्हा वृद्धत्व येईल तेव्हा आपल्याला कुठेतरी जाणे येणे सुद्धा अगदी अशक्य होऊन जाईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बदलत्या काळामध्ये आपल्या आयुष्याचा कोणताही नेम राहिलेला नाही। सो मला असं वाटतं की आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचे, जे काही करायचे ते आपल्याला लवकरात लवकर मिळवलं पाहिजे, लवकरात लवकर केलं पाहिजे। पुढे जाताना जे वर्ष आहेत ना त्यातून मला एक गोष्ट तर जाणवायला लागली आहे की आपलं आयुष्य ना एकदम वाफेसारखं आहे, एकदम पटापट निघून चाललंय। आपण आपल्या आयुष्यातला पुढचा ऋतू बघू शकेल याचं आपल्याला साधं वचनही कोणी देऊ शकत नाही। सो मला एकच गोष्ट वाटते की आपल्याला जे कोणी लोक आवडतात, आपल्याला जी लोक हवीशी वाटतात, ज्यांच्यासोबत राहून आपल्याला छान वाटतं त्या लोकांपर्यंत आपण किती वेळा पोहोचण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण त्या लोकांना कधी धन्यवाद सुद्धा म्हणत नाही, कधी एक थँक्यू सुद्धा आपल्या तोंडातून येत नाही। आपण आपल्या घरामध्ये आपल्याला आपण ज्यांच्यासोबत राहत असतो नक्कीच आपल्याला त्या माणसांबद्दल खूप जास्त प्रेम असतं, पण आपण साधा एक थँक्यू म्हणतानाही म्हणजे आपण म्हणतच नाही त्यांना थँक्यू। साधा एक थँक्यू म्हणणं सुद्धा आपल्याला गरजेचं वाटत नाही। मला असं वाटतं की आपण आपल्या ज्या काही फीलिंग्स असतील त्या आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कन्फेस केल्या पाहिजेत। आपण त्यांच्याशी मनमोकळं बोललं पाहिजे, आपल्या आवडत्या व्यक्तींनी लक्षात ठेवाव्यात, त्यांना आपली आठवण यावी अशा नक्कीच आपण काहीतरी गोष्टी त्यांच्याशी बोललं पाहिजे, कारण की आयुष्याचा आता कोणताही नेम राहिलेला नाही। सो मलाही या लेखातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या। आशा करते की तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना तुमच्या मनातल्या गोष्टी सांगाल आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीचा पुरेपूर फायदा घ्याल आणि आयुष्यात खूप 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 यश मिळवाल। तुम्हाला माझ्या मताबद्दल काय वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।